आता हा जो सेक्शन आहे याचा काय वापर अजून झालेला नाही, पण यामध्ये गव्हर्नमेंटकडे एक पॉवर आहे, सप्लाय ऑफ गुड्स आहे. नोटिफाय करेल गव्हर्नमेंट नोटिफिकेशन दॅट ट्रान्झॅक्शन डाटा टू बी ट्रीटेड ॲज एखाद्या स्पेसिफिक जसं आपण बघितलं कंपोजिट सप्लाय की रेस्टॉरंट सर्व्हिस आहे, ठीक आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, त्यात फूड जरी असलं किंवा वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे ही सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, तसं गव्हर्नमेंट नोटिफाय करेल की सप्लाय ऑफ गुड्स अँड नॉट ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिस. सप्लाय ऑफ सर्व्हिस नाही, सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे अँड नॉट ॲज सप्लाय ऑफ गुड. एखादं ट्रान्झॅक्शन हे सप्लाय ऑफ गुड्स नाही आहे, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, किंवा एखादी ॲक्टिव्हिटी हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, सप्लाय ऑफ गुड्स नाही आहे. तुम्ही म्हणाल की अरे इथं मी गुड्स देतो आहे पण नाही, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, असं नोटिफाय होऊ शकतं. देर इज नो नोटिफिकेशन इश्यूड बाय गव्हर्नमेंट ॲज पर द प्रोविजन ऑफ सेक्शन 7(3). आता पुढे आहे टॅक्स लायबिलिटी ऑन कंपोजिट अँड मिक्स सप्लाय. बघा कसं होतं, आता कंपोजिट सप्लाय आता गुड्स ए बी सप्लाय करतो, याची किंमत आहे 1 लाख, ओके, याच्यावर GST आहे 18%. आता याला पॅक केला, ह्याला पॅकिंग केलं, पॅकिंग मटेरियल मटेरियलमध्ये काय असतं, कागद असेल, पुट्टा असेल, तारा असतील, यांनी फिट केलं, चिकटपट्टी असेल, वेगवेगळे वस्तू असतात ना. आता पॅकिंग मटेरियलमध्ये अशा काही वस्तू सप्लाय करत नाही ना, मग पॅकिंग मटेरियलमध्ये मटेरियल प्लस लेबर लागला म्हणजे सर्व्हिस आली, तर याचा GST रेट किती असेल, काय घ्यायचं याचा रेट. समजा माझ्याकडे इथे एक प्रॉडक्ट P आहे, दुसरं प्रॉडक्ट Q आहे आणि तिसरं जे आहे हे गुड्स A. आता याच्यामध्ये याची क्वांटिटी असेल 12, याची असेल 15, याची आहे 20, आणि मग याचा रेट पुढे येईल आणि मग याचा 5% GST आहे, याचा 12 आहे, आणि या सगळ्याला जेव्हा पॅकिंग केलं तेव्हा काय चार्जेस लागेल, समजा रेटचं 1000, तर याचा GST रेट आता जेवढी 1000 अमाऊंट आहे ती याच्या व्हॅल्यूच्या प्रपोर्शनेटली वाटली जाईल. आता तुम्हाला हा जो विषय आहे कंपोजिट सप्लायचा, हा व्हॅल्युएशनमध्ये पण एक सेक्शन आहे, तरतूद आहे, याच्याबरोबर बघायला लागेल की तिथे काय करायला लागतं, जी सप्लायची व्हॅल्यू आहे त्यामध्ये ॲडिशनली पॅकिंग केलं आहे किंवा आणखीन इन्शुरन्सचे चार्जेस असतील हे त्यामध्ये ॲड करा. मग कंपोजिट सप्लाय एकच सप्लाय देत नाही, तो गुड्स सप्लाय करत असताना त्याच्याबरोबर आणखीन गुड्स आणि सर्व्हिसेस दिल्या असतील तर तो कंपोजिट सप्लाय. मग मुख्य सप्लायमध्ये ती व्हॅल्यू ॲड करा, म्हणजे ही व्हॅल्यू ॲड केली याच्यामध्ये, तर समजा 3 रेटच्या व्हॅल्यू असतील, 3 रेटचे गुड्स असतील, तर मग पॅकिंग चार्जेस, इन्शुरन्स चार्जेस, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस जर वेगळे मांडले असेल खाली, तर ते प्रपोर्शनेटली त्यामध्ये काय होतील, वाटले जातील. आणि जो रेट याचा आहे, समजा याच्यामध्ये किंमत आहे 10,000, याच्यामध्ये याचे जर का वाटून 2,000 आले तर 12,000वरती 5% टॅक्स लागेल. कंपोजिट सप्लाय आहे ना. आता ट्रान्सपोर्ट चार्जेस, तर सप्लायर बोलेल मी ट्रान्सपोर्टरला बोललो की हे गुड्स घेऊन जा, मग त्यांनी माझ्यावरती 5% लावले, ट्रान्सपोर्ट चार्जेस 5%, असं बिल नाही म्हणत. वेगवेगळा सप्लाय नाही करत आहे, प्रिन्सिपल सप्लायचा जो रेट आहे तोच रेट ॲडिशनली त्याला गुड सर्व्हिसेस दिल्या असतील तोच रेट त्याला लागेल. Composite supply comprising of 2 or more supplies, one of which is a principal supply, shall be treated supply of such principal supply. सप्लाय मी इन्शुरन्सचा केलाच नाही, सप्लाय मी ट्रान्सपोर्टचा केलाच नाही, मी पॅकिंग चार्जेस दिलीच नाही, मी काय केलं आहे, प्रिन्सिपल सप्लाय केला आहे. मग बाकीच्या व्हॅल्यू त्यामध्ये ॲड करा, एकंदरीत जी व्हॅल्यू येईल, जो प्रिन्सिपल सप्लायचा HSF कोड आहे तोच मी टाकून देईन आणि त्याचा जो नोटिफाईड रेट आहे तोच लावीन त्याला. मी फक्त प्रिन्सिपल सप्लाय करतोय, मी बाकीचे सर्व्हिसेस किंवा गुड दिले ते त्याच्याबरोबर दिले, मुख्य सप्लायच्या बरोबर, त्या मुख्य सप्लायचाच रेट त्याला लागेल. पण इथे काय कंपोजिट सप्लाय असला पाहिजे. दुसरं प्रिन्सिपल सप्लाय डिफाईन केलं आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 90 मध्ये, मीन्स द सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस विच कॉन्स्टिट्यूट द प्रीडॉमिनंट एलिमेंट ऑफ अ कंपोजिट सप्लाय अँड
टू विच एनी अदर सप्लाय फॉर्मिंग पार्ट ऑफ दॅट कंपोजिट सप्लाय इज सहाय्यक आहे, ॲन्सिलरी सहाय्यक आहे, त्याला सपोर्ट म्हणून आहे. आणि कंपोजिट सप्लाय आपण बघितलं आता. ओके, आता याच्यामध्ये हाऊ टू डिटरमाइन द टॅक्स लायबिलिटी ऑन कंपोजिट सप्लाय. कंपोजिट सप्लाय कंप्राइजिंग ऑफ 2 or more supplies, one of which is a principal supply, shall be treated as supply of principal. Accordingly, the entire value of composite supply म्हणजे main supply plus ancillary supplies shall be classified under the category of main supply आणि shall be taxed at the GST rate applicable to the main supply. क्लिअर झालं, लक्षात आलं. आणि दुसरं आहे मिक्स सप्लाय, म्हणजे इथे वेगवेगळ्या प्रॉडक्ट आहेत ते एकत्रित आणून विकले जातात लोकांच्या सोयीसाठी. मिक्स सप्लाय काय की कंप्राइजिंग 2 or more supplies shall be treated as supply of that particular supply. ह्यात काय म्हटलं आहे की द मिक्स सप्लाय Mixed supply means 2 or more individual supplies of goods or services or any combination thereof made in conjunction with each other by a taxable person for a single price. जिथे such supply does not constitute a composite supply. जिथे composite supply होत नाही आहे, म्हणजे प्रिन्सिपल सप्लाय करत असताना त्याच्याबरोबर त्या वस्तू किंवा सर्व्हिसेस देण्याची गरज नाही आहे, ते त्यांच्या मार्केटिंग पॉलिसीमध्ये एकत्र आणत असतील व हे एकत्र आणत विकलं जाईल इझिली. जसं एक्झाम्पल आहे अ सप्लाय ऑफ पॅकेज कन्सिस्टिंग ऑफ कॅन फूड्स, स्वीट, चॉकलेट, केक्स, ड्रायफ्रूट, ॲरेटेड ड्रिंक अँड फ्रूट ज्युसेस. हे सिंगल प्राईजमध्ये सप्लाय होतं, हे सिंगल प्राईजमध्ये सप्लाय होतं. हे मिक्स सप्लाय. इच ऑफ दिस आयटम कॅन बी सप्लाइड सेपरेटली. हे वेगवेगळं विकलं जाऊ शकतं. समजा एखादा फेस्टिवल आहे, तसं एकदा वटपौर्णिमा आहे, जे बायकांना सामान लागतं, बाबा हे एकत्रितपणे सगळं सामान घ्या, वेगवेगळं तुम्हाला विचारायची गरज नाही. आता एक त्यांनी पॅक बनवलं, हे वेगळं विकलं जाऊ शकतं. आता ते जे गुड्स आहेत त्यातली एकाची किंमत असेल 5% GST रेट, दुसरं जे असेल 12%. मग रेट कुठला लावायचा? संपूर्ण सांगितलं बा हा पॅक आहे, उद्या सामान हे 500 रुपयाला तुम्हाला घेऊन जा. याच्यावर GST काय येईल? याच्यावर प्रश्न येतो GST काय येईल? जर कंपोजिट सप्लाय आहे तर प्रिन्सिपल सप्लाय GST रेट येईल, आणि जर मिक्स सप्लाय आहे तर मिक्स सप्लायमध्ये मिक्स सप्लाय कंप्राइजिंग 2 or more supplies shall be treated as supply of that particular supply which attracts the highest rate. म्हणजे जर गुड्स काही 5%चे आहेत, काही 12%चे आहेत, तर मग 12% रेट लागेल. एक जरी गुड्स 18%चा आला तर सगळ्या गुड्सला पूर्ण त्या 500 रुपयावरती 28% GST लागेल. मिक्स सप्लाय. सेपरेट सप्लाय सिंगल सप्लाय झाले. कंपोजिट सप्लाय मुख्य सप्लाय करण्याकरता, प्रिन्सिपल सप्लाय करण्याकरता त्याला आणखीन सहाय्यक म्हणून जे इतर गुड सर्व्हिसेस दिल्या जातील तो प्रिन्सिपल सप्लाय समजला जाईल, आणि प्रिन्सिपल सप्लायला जो ॲप्लिकेबल रेट आहे तोच त्याला लागेल. आणि मिक्स वेगवेगळ्या वस्तू विकल्या जाऊ शकतात, पण लोकांच्या सोयीसाठी याचा एक पॅक बनवला आहे. तर त्या केसमध्ये ज्या वस्तूची हायेस्ट रेट ऑफ टॅक्स असेल तोच टॅक्स ह्या संपूर्ण टोटल कॉस्टला लागू होईल. हा सेक्शन 8 होता. आता याच्यावरती आणखीन एक्झाम्पल दिली की तुम्ही वाचा, तुमच्या क्लिअरिटीसाठी उपयोगी पडतील. सर्क्युलर पण आहेत त्यामध्ये. सर्क्युलर हा लॉ नसतो, लक्षात घ्या. सर्क्युलर जे असतं ना ते गव्हर्नमेंटला काय वाटतं त्यांच्याकडनं काय क्लिअर केलं जातं, आणि जर ते टॅक्सपेअरला वाटतं की हे ॲज पर लॉ नाही आहे तर ह्याला टॅक्सपेअर चॅलेंज करू शकतात की तुम्ही दिले तर ते क्लॅरिफिकेशन सर्क्युलर आम्हाला चुकीचं वाटतं, जो अर्थात निघत नाही तो तुम्ही अर्थात क्लॅरिफिकेशन जबरदस्ती काढला आहे, तर ह्याला चॅलेंज येऊ शकतं. पण सेक्शन आहे, रूल आहे, नोटिफिकेशन आहे, याला चॅलेंज नाही होऊ शकत.
एक्झाम्पशन आहे, घेऊ ना? 1 तास झालं चालेल ना? हां, आता याच्यामध्ये बघा हे 3 सेक्शन आहेत आणि खाली एक एक्सप्लेनेशन आहे. कशामध्ये? एक्झाम्पशनमध्ये. आता कशा करता काढलं एक्झाम्पशन की सर्व गुड्स आणि सर्व सर्व्हिसेस याच्यावरती जे ट्रान्झॅक्शन आहे, खरं तर गुड्स आहे किंवा सर्व्हिस आहे, तर हे सप्लायमध्ये येणार. जर शेड्यूल 3मध्ये येत नसेल तर ते सप्लाय होईल आणि सप्लाय झालं तर मग त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागेल. तर इथे काय केलं गव्हर्नमेंटने, हा सेक्शन जो बनवला आहे 11वा, यात एक पॉवर ठेवली आहे की नोटिफिकेशन काढून काही गुड्स आणि काही सर्व्हिसेस आम्ही एक्झाम करू. लोकांच्या मागणीनुसार, लोकांच्या एकंदरीत गरजेनुसार काही वस्तू ज्या आहेत, शब्द वापरला आहे पब्लिक इंटरेस्ट, शब्द काय वापरला आहे, वेअर द गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड दॅट इट इज अ नेसेसरी इन द पब्लिक इंटरेस्ट सो टू डू सो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही मेडिकल इमर्जन्सी आली, ऑपरेशन करायला लागलं, तर ऑपरेशन करायचे 1 लाख रुपये आहेत. त्या माणसाला 1 लाख रुपये नसतील, तो नातेवाईकांकडनं मित्रांकडनं पैसे घेऊन ते ऑपरेशन करतो. मी कुठनं आणू अचानक 1 लाख रुपये? आणि जर त्याला सांगितलं की सर GST द्या 18%, 1,18,000 द्या, त्या माणसावरती जी परिस्थिती येईल, तुला एकतर मला मी परिस्थितीने ते रंगलं आणलेलं आहे, वर गव्हर्नमेंट आणखीन मला त्रास देतात. हे काय? हा कुठला कायदा? त्यामुळे नेसेसरी इन द पब्लिक इंटरेस्ट की जर डॉक्टरकडे गेला, 200 रुपये फीज आहे, डॉक्टर 50 लाख कमवत असेल, त्याला GST ॲप्लिकेबल नाही. हा एकदम सप्लाय. फळ, भाजीपाला, व्हेज, नॉनव्हेजमध्ये फिश असेल, चिकन असेल, मटन असेल, ह्या ज्या वस्तू आहेत ह्याच्या गव्हर्नमेंटने एक्झाम केल्या. आता ह्यात पण कसं आहे, ब्रँडेड घ्यायला जाल, ब्रँडेड कोण घेतं? त्याचं इकॉनॉमिकली ज्याचा स्टँडर्ड हाय आहे तो बोलेल आपल्याला पाहिजे हे व्हेज किंवा नॉनव्हेज, पण आपल्याला काय पाहिजे, चांगल्या कंपनीमधनं, म्हणजे त्याच्यावरती कुठेतरी ब्रँड आहे की बाई स्वच्छ मिळेल, प्रॉपर मिळेल, ताजं मिळेल, तो ब्रँडेड घेईल. मग त्याच्यावर GST लावा. तर याप्रमाणे गव्हर्नमेंटला विचार करायला लागतो की ठराविक वस्तू आहेत त्या कुठल्या क्लासचे लोक घेतात, गुड्स किंवा सर्व्हिसेस ज्या नॉर्मली वापरल्या जातात. एक ह्यामध्ये स्पेशल ऑर्डरचा एक कन्सेप्ट आहे. स्पेशल ऑर्डर एक नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंट एक्झाम्पशन देईन, हे एक्झाम्पशन सगळ्यांकरता ॲप्लिकेबल असेल. आणि स्पेशल एक्झाम्पशन की समजा एखाद्याला काय सप्लाय करायचं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही MRI बघा मशीन असतं, त्याचे चार्जेस खूप जास्त असतात. आणि त्यांनी सांगितलं एखाद्या ट्रस्टने की आम्हाला अशा प्रकारचे मशीन घ्यायचे आहेत, आमच्या ट्रस्टचं हॉस्पिटल आहे, तर आम्हाला CT स्कॅन किंवा MRI करायला मशीन घ्यायचे आहे आणि त्याचा तुम्ही GST माफ करा, स्पेशल ऑर्डर द्या. आमच्याकडे जे लोक आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात त्यांच्याकडनं आम्ही चार्जेस घेत नाही, त्यांना फ्री ऑफ चार्ज करतो. बघा आमच्याकडे एवढा डेटा आहे की मी आत्तापर्यंत काही सर्व्हिसेस जे आदिवासी आहेत, गरीब आहेत, त्यांना आम्ही फ्री ऑफ चार्ज सर्व्हिस देतो. प्लस आम्ही कॅम्प लावतो आदिवासी भागामध्ये आणि त्यांना आम्ही मोफत सर्व्हिसेस देतो. असं आमचं ट्रस्ट आहे. तर तुम्ही आम्हाला अशा CT स्कॅन किंवा अशी कुठल्या मशिनरी आम्हाला घ्यायच्या आहेत, यामधनं आम्हाला अशा ज्या इकॉनॉमिकली जे बॅकवर्ड क्लास आहे त्यांना आम्हाला फ्री ऑफ चार्ज सर्व्हिस द्यायची. मग गव्हर्नमेंट त्यांना स्पेशल ऑर्डर काढून किंवा या स्पेसिफिक ट्रान्झॅक्शनसाठी काय अटी शर्तीवरती त्यांना आम्ही एक्झाम्पशन देतो. म्हणजे जर त्यांनी सांगितलं की बघा आम्ही वर्षभरामध्ये एवढ्या गोष्टी करतो, मग जर तुम्ही 5 वर्षामध्ये किंवा वर्षभरामध्ये जर तुम्ही 500 लोकांचा फ्री ऑफ चार्ज CT स्कॅन करणार असाल तर तुम्हाला आम्ही एक्झाम्पशन देऊ. जर नाही केलं तुम्ही तर तुम्हाला GST द्यावा लागेल, याच्यावर तुमच्यावर लायबिलिटी येईल. मग त्यांना त्याप्रमाणे ऑर्डर दिली जाते. ती ऑर्डर घेऊन ते सप्लायरकडे जातात आणि त्याला म्हणजे आमच्याकडे ऑर्डर आहे, स्पेशल एक्झाम्पशन आहे, आम्हाला GST लावू नका,
ऑर्डरची कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि आम्हाला काय द्या, एक्झम्पशन द्या. स्पेशल ऑर्डरचं एक्झम्पशन स्पेसिफिक एक्सेप्शनल नेचर, एका विशिष्ट अंडर सर्क्युमस्टन्सेस ऑफ ॲन एक्सेप्शनल नेचर दिलं जातं त्या ऑर्डरमध्ये. आणि बाकी जे एक्झम्पशन आहे हे ओपन टू ऑल आहे, सगळ्यांकरता एक्झम्पशन. एक्झम्पशन नोटिफिकेशन सगळ्यांकरता आहे. आता याच्यामध्ये जे आपण बघतो ना एक्सप्लेनेशन असतं, या एक्सप्लेनेशनमध्ये काय असतं, वरती जे दिलेलं असेल त्याच्याविषयी जास्त क्लिअरिटी, स्पष्टता ही एक्सप्लेनेशनमुळे येते. आता ज्या वेळेस एखादी एक्झम्पशनची एंट्री आहे किंवा हे गुड्स आहेत किंवा हे सर्व्हिसेस आहेत, हे सप्लायर हा आहे, रिसिपियंट हा आहे, या परिस्थितीत त्यांनी जर का तो सप्लाय झाला तर एक्झम्प्ट असेल. जर त्यातनं क्लिअरिटी येत नसेल तर एक्सप्लेनेशन एका वर्षामध्ये, एक्झम्पशन दिल्यापासून एका वर्षामध्ये ते एक्सप्लेनेशन इन्सर्ट करू शकतात. आणि बघा कसं होतं, एक्झम्पशन जेव्हा पहिले दिलं, समजा त्यामध्ये सर्व्हिसची केस आहे, समजा 80 एंट्री होत्या पहिले, आणखीन 6 महिन्यांनी यामध्ये आणखीन 5 एंट्री ॲड होतील, आणखीन 6 महिन्यांनी यामध्ये आणखीन 10 एंट्री ॲड होतील, असं होत राहील. किंवा या 80 मधल्या 2 एंट्री या विड्रॉ केल्या जातील, त्याचा एक्झम्पशन विड्रॉ. म्हणजे गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून नवीन नवीन एक्झम्पशन देऊ शकतं आणि एक्झिस्टिंग एक्झम्पशनमधनं काही एंट्रीज रिव्ह्यू पण करू शकतो, विड्रॉ पण करू शकतं. तर याच्यामध्ये एखादी एंट्री इन्सर्ट केली त्यामध्ये क्लिअरिटी नाही आहे, तर हे नोटिफिकेशन ज्या दिवशी काढलं तिथपासनं एका वर्षामध्ये त्या एंट्रीच्या खाली एक्सप्लेनेशन इन्सर्ट करण्याची पॉवर पण त्यांच्याकडे आहे. एक नोटिफिकेशन काढेल, दुसरं स्पेशल ऑर्डर काढेल आणि तिसरं काय इथे एक्सप्लेनेशन इन्सर्ट करू शकतात. द गव्हर्नमेंट मे if it considers necessary or expedient so to do for the purpose of clarifying the scope or applicability of any notification issued under section 11(1) or order issued under section 11(2), insert an explanation in such notification or order as the case may be by the notification at any time within 1 year. कधीपासनं ते इश्यू केलं नोटिफिकेशन आहे तिथपासनं, किंवा ती ऑर्डर जेव्हा इश्यू केली तिथपासनं एका वर्षामध्ये काढू शकतं. अँड एव्हरी सच एक्सप्लेनेशन शॅल हॅव इफेक्ट, त्याचा इफेक्ट प्रभाव कधीपासून असेल, जेव्हा ती एंट्री इन्सर्ट केली त्यापासून असेल. इफ इट हॅड ऑलवेज बीन द पार्ट ऑफ द फर्स्ट सच नोटिफिकेशन, जेव्हा ती एंट्री इन्सर्ट केली तिथपासनं त्या एक्सप्लेनेशनचा प्रभाव लागू होईल, त्याला त्याचा इफेक्ट लागू होईल. आता एक्सप्लेनेशन जे एक्झम्पशन जे असतं हे आयदर ॲब्सोल्यूट असेल किंवा कंडिशनल असेल. ॲब्सोल्यूटचा अर्थ असा आहे कुठली अटी शर्ती नाही, तुम्ही हे करताय हे एक्झम्प्ट आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सेक्शन वेअर ॲन एक्झम्पशन इन रिस्पेक्ट ऑफ एनी गुड्स ऑर सर्व्हिसेस आर बोथ फ्रॉम होल 18% रेट आहे, संपूर्ण एक्झाम किंवा 50% एक्झाम, तर or part of the tax leviable thereon has been granted absolutely. Exemption where ही कंडिशन आहे, where जर एक्झम्पशन ग्रँट केलं ॲब्सोल्युटली, पार्टली किंवा फुल्ली असेल पण ते ॲब्सोल्यूट एक्झम्पशन आहे, कुठली अटी शर्तीवरती नाही आहे, कुठलं तिथे कंडिशन नाही आहे. द रजिस्टर्ड पर्सन सप्लाइंग सच गुड्स और सर्व्हिसेस आर बोथ शॅल नॉट कलेक्ट द टॅक्स इन एक्सेस ऑफ द इफेक्टिव्ह रेट. जर ॲब्सोल्यूट एक्झम्पशन आहे तर टॅक्स कलेक्ट करता येणार नाही, आणि जर कंडिशनल आहे तर कंडिशन सॅटिस्फाय झाली तर एक्झम्पशन, नाही झाली तर टॅक्सेबल, तिकडे चॉईस आहे. पण ॲब्सोल्यूट दिलं की एक्झम्पशन, जसं मेडिकलची फीज आहे, डॉक्टरची फीज आहे, हे काय ॲब्सोल्यूट एक्झम्पशन असेल तर इथे कंडिशन नाही, एक्झम्पशन त्यांना द्यावंच लागेल. पण जिकडे असं दिलं आहे की एखादं एक्झम्पशन आहे, जर एखादा व्यक्ती तिकडे गेला त्याने ती सर्व्हिस घेतली पण त्याचं वय 65च्या पुढे पाहिजे, त्यालाच एक्झम्पशन. लक्षात घ्या. तसं STमध्ये सवलत दिली आहे, महिलांना सवलत आहे, पण अशा महिलांना ज्यांचं वय ठराविक एजच्या पुढे तर मग ही कंडिशन झाली. सिनियर सिटीजन आहे
त्याला सवलत आहे, मग ही कंडिशन झाली. पण जर असं दिलं आहे की कुठल्याही व्यक्ती डॉक्टरकडे जाओ, छोटा मुलगा जाओ, बाळ जाओ, म्हातारा जाओ, मध्यम वयीन जाओ, डॉक्टरची फीस घेईल, त्याच्यावरती GST ॲप्लिकेबल नाही. हे झालं ॲब्सोल्यूट एक्झम्पशन, कंडिशन नाही इकडे. मग जर ॲब्सोल्यूट एक्झम्पशन असेल तर जर का 100% एक्झम्पशन आहे तर टॅक्स नाही घ्यायचा. जर 50% एक्झम्पशन आहे म्हणजे 9%, 18% GST असेल, 9% इन एक्सेस ऑफ द इफेक्टिव्ह रेट ऑन सच सप्लाय ऑफ गुड्स टॅक्स घेता येणार नाही. ओके, हे 3 सेक्शन आहेत आणि एक त्याच्यावरती काय आहे. आणि इतक्या प्रकारचे नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने काढले ज्यातना टाईम टू टाईम एक्झम्पशनमध्ये बदल होत गेले. हे असं फील्ड आहे ना की इथे जो व्यक्ती यात प्रॅक्टिस करतो, जो शिकवतो, आता मी शिकलो, आता मी काय अभ्यास करायची गरज नाही असं होऊच शकत नाही. कायम आम्हाला अभ्यास करायला लागतो, कायम आम्ही अभ्यास करत राहतो, जे अभ्यास केला याची उजळणी करत राहतो आणि जो अर्थ आत्ता कळला आहे त्याहून जास्त इनडेप्थ अर्थ पुन्हा उजळणी केल्यानंतर कळत असतो आणि त्याचं गरजेचं असतं ते. जसं म्हणजे तुम्हाला जेवढं कॉम्प्लेक्स लेवलला काम करायचं असेल तेवढा अभ्यास वाढवायला लागतो. वेगवेगळ्या केसेस आहेत कोर्टामध्ये, कोर्टाने अर्थ काय काढला ते वाचलं, ते केस स्टडी वाचले तर आणखीन इनडेप्थ नॉलेज मिळतं. काही लोक रिटर्न भरतात, रिटर्न भरणं हे एकदम खालच्या लेवलचं काम आहे, पण त्यातनं कुठली इन्क्वायरी आली, इन्स्पेक्शन झालं तर हे आमचं काम कसं बरोबर आहे हे सांगण्याकरता कायद्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि कोर्टामध्ये गेलं आहे जे लोक केस लढतात त्यांचा आणखीन वरच्या लेवलचा अभ्यास असतो. तेवढा अनुभव, तेवढी प्रगल्भता असायला लागते की तुम्ही हायकोर्टात जाऊन सांगताय की आमचा टॅक्स पर कसा बरोबर आहे आणि डिपार्टमेंटचा माणूस सांगतोय की आम्ही टॅक्स ह्याच्या डिमांड केलं ते कसं बरोबर आहे. आता एक्झम्पशन जे दिले, जे तुम्हाला मी सांगत आलो आहे की पहिले बघा सप्लाय आहे का, मग सप्लाय असेल तर तो एक्झाम्प्ट केला आहे का. आता एक्झम्पशन केव्हा केव्हा सगळ्यांकरता असतं ॲब्सोल्यूट म्हटलं तर, केव्हा केव्हा जसं दिलं आहे की एक्झम्पशन टू स्पेसिफाईड ॲक्टिव्हिटीज ऑर ट्रान्झॅक्शन. ही जर ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याची ॲक्टिव्हिटी काय पहिले बघा. एक्झाम्पल, sometimes exemption is provided in respect of specified activities or transaction. परिणामता काय होतं, consequently the status of the supplier or recipient of the activity transaction becomes immaterial. कोण सप्लायर आहे आणि कोण रिसिपियंट आहे इथे तो विषय बघायचा नसतो. तुम्ही हे केलं ट्रान्झॅक्शन जर झालं तर एक्झम्पशन आहे, इग्नोर करा सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न, म्हणजे जर एखादा बिझनेस एखाद्या व्यक्तीने ट्रान्सफर केला दुसऱ्याला, ओके, जर एक माझा बिझनेस आहे तो मी करतोय आणि मला वाटलं आता हा बिझनेस करून मला कंटाळा आला, मी आता माझ्या ॲक्टिव्हिटी चेंज करेन, दुसरा बिझनेस चालू करेन. तुम्ही आलात, तुमचं नाव आहे, रिप्युटेशन आहे, माझा एक मेडिकलचं शॉप आहे, ती चालवते 20 वर्ष झाली, आता मला कंटाळा आला, 5 झालं मेडिकल शॉप, चांगलं चालतं आहे पण मला नाही करायचं. ओके, माझा बिझनेस मी तुम्हाला देतो, माझं रेप्युटेशन, माझं नाव, माझे कस्टमर, माझं गुडविल सगळं तुम्हाला देतो. 1 करोड व्हॅल्यू, 1 करोड द्या, हा बिझनेस घ्या. ओके, जे काय शॉपमध्ये मेडिसिन असतील तुमचे, सगळा बिझनेस तुमचा, फर्निचर जे काय असेल तुमचं, 1 करोड द्या. आता या 1 करोडवरती GST लागेल की नाही लागेल. सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, तुम्हाला हक्क दिला आहे तो बिझनेस कंटिन्यू करण्याचा, गुड दिलेलं नाही, गुड्स नाहीत त्यामध्ये. ही जी सर्व्हिस आहे, सर्व्हिस बाय वे ऑफ ट्रान्सफर ऑफ अ गोईंग कन्सर्न ॲज अ होल ऑर ॲन इंडिपेंडंट पार्ट देअर ऑफ, हा काय एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आहे. मग इथे सप्लायर कोण आहे, रेसिपियंट कोण आहे हे बघायचं नाही. एक कंपनी आहे, ते त्यांचा एक प्लांट सिमेंटचा आहे, दुसरा प्लांट केमिकल काय बनवण्याचं आहे. त्यांना असं वाटलं रे सिमेंटचा बिझनेस काय आपला चालत नाही, आपण जे केमिकल बनवतो ते चांगलं चालतं, आपल्याला केमिकलमध्ये आणखीन आपण काय करू, व्हरायटीज ऑफ केमिकल मॅन्युफॅक्चर करू आणि सिमेंटची फॅक्टरी जी आहे ती आपण विकून टाकू. त्यांनी काय केलं,
तो इंडिपेंडंट पार्ट आहे. सिमेंट संपूर्ण बिझनेस सेल आउट नाही केला. तुम्हाला माहिती आहे का पार्लेचं प्रॉडक्ट थम्सअप होतं. कधी काही थम्सअप हे पार्ले कंपनी बनवत होती आणि कोका कोला कंपनी जी आहे ज्यांनी पार्ले टेक ओव्हर केलं त्यांनी खूप दबाव टाकला त्यांच्यावरती की पार्ले आम्हाला विका. ते विकत नव्हते, त्यांना विकायचं नव्हतं, पण एका परिस्थितीमध्ये त्यांना ते विकावं लागलं आणि त्याने ते विकलं. जर तसं विकलं गेलं तसं बघा आता गुगल आहे, त्यानंतर फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, अशा ज्या कंपन्या असतात त्या एका लेवलला आल्या का मग दुसरी कंपनी त्या टेक ओव्हर करायला बघते. आयदर तुम्हाला आम्ही संपवू किंवा तुम्ही आम्हाला ते विका. मोठ्या कंपन्या छोट्या रिप्युटेड कंपन्यांना टेक ओव्हर करतात. मग तिथे जो कोण डायरेक्टर असतो जे त्याचे त्यांच्या भाग भांडवल असतं त्यांना त्यातनं करोड रुपये मिळतात. तर हे जे ट्रान्सफर केलं जातं सप्लायर कोणी असो रिसिपंट कोणी असो जेवढी अमाऊंट दिली जाईल याच्यावर GST येणार नाही. एखादी कंपनी बंद पडायला लागली तर ती कोणतरी घेईल तर ती पुढे काय होईल चालू राहील. मग तिथे एम्प्लॉईज आहेत त्यांची नोकरी अबाधित राहील. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कंपन्या विकल्या जातात आणि मग जो घेणार आहे त्याचं भांडवल जास्त. समजा इथे काय होईल 1 करोड आहे, 18 लाख रुपये आणखीन GST पण लागला तर तो काय करेल त्याचा ITC घेईल ना. गव्हर्नमेंटला फायदा काय? उपयोग तर काहीच नाही गव्हर्नमेंटला. गव्हर्नमेंटने काय केलं बा एक्झम्पशन ते युनिट चालू राहू दे, ती फॅक्टरी चालू राहू दे, तर बंद पडायला आले जो कोण घेईल ती चालू ठेवेल. मग तिकडे जे 1500 एम्प्लॉई आहेत आणि त्यांच्यावर डिपेंड आणखीन 5-50 हजार लोक असतील त्यांना त्रास होऊ नये. एक्झम्पशन पब्लिक इंटरेस्ट लक्षात घ्या. मुद्दा काय यायचा की लोकांचं जीवन पुढे गेलं पाहिजे. आपण टॅक्स काय घेतो? लोकांचं जीवन उद्ध्वस्त करण्याकरता घेत नाही, लोकांचं जीवन सक्षम करण्याकरता घेतो. हे एक्झम्पशन दिलं गव्हर्नमेंटने. इथे सप्लायर कोण आहे रिसिपंट कोण आहे बघितलं जात नाही. ट्रान्झॅक्शन काय बघितलं जातं? सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोडिंग अनलोडिंग पॅकिंग स्टोरेज ऑफ वेअर हाऊसिंग ऑफ राईस. वेअर हाऊसिंग ऑफ राईस जेव्हा आलं की राईस आहे हा ठेवायचा वेअरहाऊसमध्ये, ते वेअरहाऊस किपरला सांगितलं बा यांच्याकडनं GST घ्यायचा नाही. बाकीचे गुड्स आले तर GST लागेल, पण राईस कोण स्टोअर करायला येतो तर वेअरहाऊस किपर GST घेणार नाही. ॲब्सोल्यूट एक्झम्पशन आहे. जे राईस पिकवतात ते विकण्या अगोदर जे कोण घेतील त्यांच्याकडनं शेतकऱ्याकडनं ते कुठे स्टोअर करतील मग पुढे विकतील. पण राईसवरती राईसची किंमत वाढू नये मार्केटला. काय करा? एक्झाम करा स्टोरेजेचं. हे झालं असं एक्झाम्पल, असं एक्झाम्पशन. याच्यामध्ये सप्लायर किंवा रिसिपेंटवरती कुठलाही परिणाम होत नाही, बघितलं जात नाही. ते दुसरं एक्झाम्पशन असं आहे की स्पेसिफाईड सप्लायर जर असेल, सप्लायर तो असेल तरच एक्झाम्पशन. ॲट टाइम्स एक्झाम्पशन इज गिवन टू स्पेसिफाईड सप्लायर्स ओनली. Here, the status of recipient of the activities or transaction becomes immaterial. आता इथे ट्रान्झॅक्शन काय हे बघितलं जात नाही, रिसिपियंट कोण आहे हे बघितलं जात नाही, पण सप्लायर कोण आहे हे बघा तरच एक्झम्पशन आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिली, सेंट्रल, स्टेट, युनियन, लोकल अथॉरिटी, वेअर जिथे द कन्सिडरेशन फॉर सच सर्व्हिस डज नॉट एक्सेड 5,000. बाकी कोणी सर्व्हिस दिली तर त्यांना टॅक्सेबल आहे. पण जर गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिली अशी अमाऊंट आहे की जी 5,000पर्यंत असेल, द कन्सिडरेशन फॉर सच सर्व्हिस डज नॉट एक्सेड 5,000 एक्झम्पशन आहे. सर्व्हिसेस बाय एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी. चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी कोण करत आहे? अशी एंटिटी जी रजिस्टर आहे. आता परत काय होते इथे की जी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी आहे ती पण त्यात डिफाईन केली आहे. तर तेही बघायला लागेल की चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीमध्ये जी ॲक्टिव्हिटी केली जाते ती जर केली जात असेल आणि ती करणारा इन्कम टॅक्सच्या सेक्शन 12AA किंवा 12AB जर रजिस्टर असेल ती एंटिटी तर त्यांना काय एक्झम्पशन आहे. म्हणजे सप्लायर कोण आहे ते महत्त्वाचं आहे. एक्झम्पशन टू स्पेसिफाईड रिसिपियंट. इथे रिसिपियंट कोण आहे बघायचं. सप्लायर कोणी असो, रिसिपियंट कोण आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू. बघा जर गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली, काल तुम्ही विचारतो ना मला गव्हर्नमेंटला सर्व्हिस दिली तर काय,
जर एक्झाम्पशन नसेल तर टॅक्सेबल होईल. मी हेच बोलतो काल, जर एक्झाम्पशन नसेल तर टॅक्सेबल होईल. गव्हर्नमेंटला सोडलेलं नाही आहे कुठेच. सप्लायर गव्हर्नमेंट आहे, रेसिपियंट गव्हर्नमेंट आहे. जर सप्लायच्या डेफिनेशनप्रमाणे ते ट्रान्झॅक्शन असेल आणि जर ते ट्रान्झॅक्शन एक्झाममध्ये येत नसेल तर टॅक्सेबल होईल. पण जर एक्झाम्प्ट आहे, बघा हे एक्झाम्पशन कोणा करताय? गव्हर्नमेंट करताय. की सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी अंडर एनी इन्शुरन्स स्कीम. कशा करताय? इन्शुरन्स स्कीम आहे. कसलं ट्रान्झॅक्शन आहे? इन्शुरन्स स्कीमचं. इन्शुरन्स स्कीम फॉर विच टोटल प्रीमियम इज पेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. तर संपूर्ण त्याचा जो इन्शुरन्सचा हप्ता आहे तो जर गव्हर्नमेंट भरत असेल तर इन्शुरन्स कंपनी गव्हर्नमेंटकडनं टॅक्स घेणार नाही, कारण एक्झाम केला आहे. पण इतर दुसरी कुठली कंपनी आहे ते आमच्या एम्प्लॉईजला तुम्ही इन्शुरन्स द्या, टॅक्सेबल होईल. पण गव्हर्नमेंटने सांगितलं आमच्या एम्प्लॉईजचा इन्शुरन्स काढा तर एक्झाम होईल. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी ॲडमिनिस्ट्रेशन अंडर एनी ट्रेनिंग प्रोग्राम. कशासाठी? ट्रेनिंग प्रोग्राम आहे. फॉर विच 75% किंवा त्याहून जास्त मोर ऑफ द टोटल एक्सपेंडिचर इज बॉर्न बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी. समजा एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला आहे, एक स्पेसिफिक ट्रेनिंग प्रोग्राम आहे की समजा काय महिला इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासच्या त्यांना शिवण क्लाससाठी ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला आहे गव्हर्नमेंटने. सप्लायरला सांगितलं की या सगळ्या महिलांना तुम्ही काय करा, शिवण क्लासचं ट्रेनिंग द्या. 75% गव्हर्नमेंट पेमेंट करेल. महिलांना सांगितलं की बाबा ह्याची 1000 रुपये फी घेतात, ज्यांना 250 रुपये द्यायचे असतील त्यांनी या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये अटेंड करा. 750 रुपये गव्हर्नमेंट देईल, 1000 रुपये याची फी आहे, ज्यांना बेनिफिट घ्यायचं त्यांनी घ्या. फुकट दिले ना तर लोकांना किंमत नाही, सगळे येतात इथे लगेच. काहीतरी ठेवले पाहिजे अमाऊंट. तर ज्यांना खरंच जे इंटरेस्ट आहे, 250 रुपये आपले जाणार आहेत, सार्थकी लागले पाहिजे, बाकी गव्हर्नमेंट देते. लोक येतील, खरोखर शिकतील आणि त्यांचं जीवन सक्षम करायला बेनिफिट देतील. मग सप्लायरला काय सांगितलं की बाबा ह्या 1000 रुपयात GST लागू नको तू, आता GST एक्झाम्प्ट आहे. जर गव्हर्नमेंटने असा कुठला ट्रेनिंग प्रोग्राम, सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट, एनी ट्रेनिंग, काय म्हटलं इथे? एनी ट्रेनिंग. वरती कसा होता की इन्शुरन्स सर्व्हिस आहे, तसं इथे नाही. एनी ट्रेनिंग, गव्हर्नमेंटनी ट्रेनिंग प्रोग्राम बनवला आहे. मग रिसिपेंट कोणी असो, सप्लायर कोण आहे इथे? ह्या ह्याच्यामध्ये काय? हां, इथे रिसिपेंट गव्हर्नमेंट आहे. मग जो कोण सप्लायर असेल, म्हणजे ह्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कॉन्ट्रीब्यूट कोणी करू, मला हे म्हणायचं होतं. त्यांच्यासाठी त्यांनी 25% दिले, गव्हर्नमेंटने दिले, आणि गव्हर्नमेंटने कोणाला दिले? सप्लायरला दिले. तर सप्लायर गव्हर्नमेंटकडनं काय करणार? GST घेणार नाही. आलं लक्षात? जर मी ट्रेनिंग देणार आहे तर मला नॉर्मली माझं सर्व्हिस ही टॅक्सेबल आहे. पण मी कोणाला ट्रेनिंग दिली? मी कोणाला सर्व्हिस दिली? गव्हर्नमेंटला दिली. ज्यामध्ये गव्हर्नमेंट 100% अमाऊंट देत नाही, गव्हर्नमेंट देतं 75% किंवा त्याहून जास्त, समजा 80%. गव्हर्नमेंट सांगितलं 90% आम्ही देऊ, 10% लोकांकडनं घेत असेल, बा 100 रुपये द्या, 900 आम्ही देऊ. म्हणजे 75% ॲटलिस्ट गव्हर्नमेंट दिले पाहिजे, ही यात कंडिशन आहे. गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रिब्युशन हे किती पाहिजे? मिनिमम पाहिजे 75%. त्याहून जास्त गव्हर्नमेंटने दिले काही प्रॉब्लेम नाही. पण गव्हर्नमेंटचे 50% पब्लिकचे आहेत, मग हे एक्झाम्पशन लागू होणार नाही. म्हणजे हे एक्झाम्पशन ॲब्सोल्यूट नाही आहे, कंडिशनल आहे एक प्रकार. चौथं आहे कॅटेगरी एक्झाम्पशन टू स्पेसिफाईड सप्लायर आणि स्पेसिफाईड रेसिपियंट. कसं आहे? एक्झाम्पशन टू स्पेसिफाईड सप्लायर आणि स्पेसिफाईड रेसिपियंट. सप्लायर पण बघितला जाईल आणि रेसिपियंट पण बघितला जाईल, तरच हे एक्झाम्पशन, अशा प्रकारची काही एक्झाम्पशन आहेत ती लागू होती. सर्व्हिसेस बाय एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन टू कोणाला? म्हणजे हे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. आणि रेसिपियंट कोण आहे? 2 पर्सन्स गवर्ड अंडर द एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स ॲक्ट 1948. दुसरं सर्व्हिसेस बाय NPS नॅशनल पेन्शन स्कीम ट्रस्ट टू इट्स मेंबर्स अगेन्स्ट कन्सिडरेशन इन द फॉर्म ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन फीज. 100 प्रकारचे एक्झाम्पशन समजा असतील तर ती समजून घेताना कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये समजून घ्यायची आहेत, याच्याकरता हे पॅरामीटर दिले की सप्लायर कोण आहे बघा, रेसिपियंट कोण आहे बघा, ट्रान्झॅक्शन काय आहे हे बघा. हे सगळं समजून घेऊन
मग नक्की एक्झाम्शन कुठल्या परिस्थितीत लागू होईल, कुठल्या परिस्थितीत लागू होणार नाही, त्याप्रमाणे त्याची टॅक्सेबिलिटी किंवा एक्झाम्शन येणार. एक्झाम्शन ऑलवेज ॲप्लिकेबल नाहीत, सगळीच ॲब्सोल्यूट नाही आहे. त्यामुळे ते बघायला जर ऑडिट करायचं असेल तर या प्रकारे एक चेकलिस्ट काढायला लागेल की ऑडिट कोणाचा करतो आहे, मग बिल्डरचा करतो आहे, मग त्याला कुठल्या तरतुदी लागू होतील, फॉरवर्ड चार्जचं काय बघायचं, रिव्हर्स चार्जचं काय बघायचं, डॉक्युमेंट त्याचे कुठले बघायचे, बँकेच्या त्याच्या स्टेटमेंटमध्ये काय बघायचं आणि एक्झाम्शन कुठली बघायची, याचं ऑडिट करते त्या संदर्भातले. म्हणजे जर का यामध्ये जेवढे सेक्शन असतील तेवढे सगळे काय याचं ऑडिट करताना लागू होणार नाही. मग त्याला यातल्या तरतुदी कुठल्या लागू होतील, कुठले रूल लागू होतील, कुठले नोटिफिकेशन लागू होतील, याचा पहिले अभ्यास केल्यानंतर काय करायचं, जाऊन चेकलिस्ट बनवल्यानंतर त्या चेकलिस्टप्रमाणे ते चेकिंग करायचं असं. पण पहिले तुम्हाला इनडेप्थ लॉ कळला पाहिजे. तो कळल्यानंतर मग जसं कसं एक गृहिणी असते, एक भाजी बनवते, भाजी बनवायची, ती काय करते, एक चेकलिस्ट बनवते, मग भाजी बनवायची, भाजी आहे, भाजी आणली आहे, तेल आहे का, मसाला आहे का, मीठ आहे का, हे लागतं ना. एकदम आपण सुरू केलं, अरे मग मिरच्यात नाही आणल्या, कसं होईल, नाही होणार ना. तसं चेकलिस्ट पाहिजे की आपल्याला काय काम करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या तरतुदीनुसार काम करायचं आहे, त्या तरतुदी पहिले रिकॉल करा, त्या आठवा पहिले, त्यातनं काय चेक करायचं आहे बघा. आता जे आपण बघितलं, गव्हर्नमेंट मे जनरली एक्झाम सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस एनी स्पेसिफिक. बघा मी आता तुम्हाला काय सांगतोय, नक्की काय समजून घ्यायचं आहे हे तुम्हाला समजून सांगतोय. 100 एंट्री पुढे आहे. ऑन रिकमेंडेशन्स ऑफ GST काउन्सिल. GST काउन्सिलचं काम काय की बा एक्झाम्शन ह्याच्यावर द्यावं. मग गव्हर्नमेंट काय करेल, नोटिफिकेशन काढेल, आयदर ॲब्सोल्युटली और सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी स्पेसिफाईड. एक्झाम्शन होल्ली असेल किंवा पार्टली पण असेल. GST 18% आहे, संपूर्ण एक्झाम्प्ट होईल, किंवा 18चा 9 पण एक्झाम्प्ट होईल, 12 पण एक्झाम्प्ट होईल, 6% टॅक्सेबल होईल, काही असू शकतं, विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ॲज मे बी स्पेसिफाईड इन सच नोटिफिकेशन. हे 11(1) मध्ये काय नोटिफिकेशन जे सगळ्यांना करतात, आणि 11(2) मध्ये स्पेशल ऑर्डर काढली जाईल की गव्हर्नमेंट मे एक्झाम गुड सर्व्हिसेस. हे विशिष्ट परिस्थितीमध्ये एक्सेप्शनल नेचर करता ऑर्डर काढली जाते. याचं पण नोटिफिकेशन काढलं जाईल, स्पेशल ऑर्डर काढली जाईल, आणि नोटिफिकेशन याचं येतं 11(1) मध्ये याचं नोटिफिकेशन येतं, आणि याचं काय येईल, स्पेशल ऑर्डर येईल. आणि हे दोन्ही कोणा करत आहे, पब्लिक इंटरेस्ट, लोकांच्याच सक्षमीकरण करण्याकरता आहे. आणि 11(3) मध्ये काय सांगितलं की एक्सप्लेनेशन टाकू शकतात, एक्सप्लेनेशन विदिन 1 इयरमध्ये येईल, आणि जी एंट्री इन्सर्ट केले त्या एंट्रीला ती एंट्री ज्या वेळेपासनं, ज्या डेटपासनं इफेक्टिव्ह झाली त्या डेटपासूनच ते एक्सप्लेनेशन इफेक्टिव्ह होईल. गुड्सचं एक्झाम्शन नोटिफिकेशन वेगळं आहे, सर्व्हिसचं वेगळं आहे. गुड्समध्ये कॉम्प्लिकेशन नाही आहे. लिस्ट बघितली बा, एवढे गुड्स एक्झाम्प्ट आहेत, संपला विषय. सर्व्हिसमध्ये तुम्हाला बघायला लागेल की एक्झाम्शन कशा प्रकारे दिलं जातं, आणि जवळजवळ यामध्ये आता हे बघा, लाईव्ह फिश, फ्रेश मिल्क, पोटॅटोज, ग्रेप्स, इंडियन नॅशनल फ्लॅग, प्लास्टिक बेंगल्स, हे एक्झाम्प्ट आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम्प्ट आहे, बाकी कंडिशन काय नसतं याच्यामध्ये. पण सर्व्हिसेसला सर्व्हिस कोणी दिली, कोणी घेतली, कुठल्या परिस्थितीत घेतली, मग त्यामध्ये बरीच गुंतागुंत निर्माण होते सर्व्हिसेसच्या केसमध्ये. सर्व्हिसेस आता कसं केलं बघा, एंट्री ज्या आल्या, एंट्री नंबर 1, मग एंट्री नंबर 13, मग पुढे जाऊन एंट्री नंबर 60. आपल्याला समजून घेताना कसं होतं की आपण काय केले, कॅटेगरी बनवली की सर्व्हिसेस रिलेटेड टू चॅरिटेबल आणि रिलिजियस ॲक्टिव्हिटीज, अशी आपण एक कॅटेगरी बनवली.
आणि त्यात त्या एंट्री टाकल्या. समजा तुम्हाला चॅरिटेबल ट्रस्टचं काय करायचं, ऑडिट करायचं, मग तुम्हाला शोधायला लागेल बा पहिली एंट्री आहे, मग 13वी एंट्री आहे, मग असं सगळं वाचायला लागेल. त्यामुळे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ॲनालिसिस कराल, तुम्ही पहिले अशा कॅटेगरी वाईज एकत्र केल्या एंट्र्या, नेक्स्ट टाइम काम सोपं होतं ना. तसं इथे केलं आहे. कुठल्या सेक्टरचं काम करायचं आहे ते सेक्टर वाईज काय केलं, त्या एंट्री ॲनालिसिस करून एकत्र केल्यात. आता पहिली एंट्री जी आहे, सर्व्हिसेस बाय ॲन एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12A 12AB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. त्यांच्याकडे सर्टिफिकेट असतं, आम्ही या इथे रजिस्टर आहोत. तसं GST सर्टिफिकेट असतं की GST रजिस्टर एंटिटी असेल, तसं हे काय रजिस्टर आहे इन्कम टॅक्सच्या 12AA किंवा 12AB सेक्शनप्रमाणे रजिस्टर आहे एंटिटी ती. आणि ते काय करतात, बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी. ते रजिस्टर जर असतील 12AA 12AB आणि जर ते चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी करत असतील तर एक्झाम्पशन आहे. आता जे नोटिफिकेशन आहे ना, तुम्ही काढून बघा, मला दाखवतो काढून. एक 10 मिनटात संपवीन मी, फक्त मला बेसिक क्लिअर करायचं. नोटिफिकेशन 2017, इथे एंट्री दिसत आहेत 10, 25 केल्या. इथे रेट केलं 47 नोटिफिकेशन्स कधी आल्या, 2017 आल्या. खाली आलो. टू नोटिफाय द कॅटेगरीज ऑफ सर्विसेस ऑन विच 14वी आहे ना, नाही 12 एक्झाम्पशन ऑन सप्लाय ऑफ सर्विसेस 12/2017 रेट. आता याला व्ह्यू केला, तुम्हाला मी यादी दिलेली आहे, ही सगळी यादी तुम्हाला यादी दिली. इतक्या वेळा नोटिफिकेशन काढले, कसले एक्झाम्पशनचे, एवढ्या वेळा काढले. पहिले नोटिफिकेशन, आता आपल्याकडे डेफिनेशन सेक्शन 2 याच्यामध्ये नोटिफिकेशनमध्ये काय शब्द ते वापरतात, जसं हा वापरला आहे, काय काढलं आहे, चुकीचं काढलं का, हेच काढलं ना या व्हिडिओतले. इट इज ए पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 11. या सेक्शनप्रमाणे नोटिफिकेशन काढण्याची पॉवर आहे, ती वापरून त्यांनी काय केलं, एक्झाम द इंट्रास्टेट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ऑफ डिस्क्रिप्शन ॲज स्पेसिफाईड. म्हणजे खाली दिलं आहे, यामध्ये नील दिलं आहे, कुठलाही म्हणजे कुठलाही रेट ऑफ पर्सेंट काय असेल नील असेल, याच्यात टॅक्स रेट नील दिलं आहे. कंडिशन इथे काय नाही आहे. सर्व्हिसेस बाय एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. आता चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज कशाला म्हणायचं हेही बघायला लागेल. खाली बघा, ही सगळ्या एंट्रीज संपल्या. या एंट्रीज संपल्यानंतर खाली ॲडव्हर्टाइजमेंट, ॲडव्होकेट, ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन, ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी और बोर्ड, हे सगळं जे शब्द वरती वापरले गेलेत त्या नोटिफिकेशनच्या एंट्रीजमध्ये ते सगळे त्यांनी खाली दिलेत. त्याप्रमाणे चॅरिटेबल
ॲक्टिव्हिटीज आलं इथे, हे आर मध्ये आलंय. डेफिनेशन्स फॉर द पर्पजेस ऑफ दिस नोटिफिकेशन अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाईज रिक्वायर, हे दिलं आहे खाली. मग डेफिनेशन बघायला लागेल चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजची काय. या डेफिनेशन प्रमाणे त्यांनी जर का ती ॲक्टिव्हिटी केली आहे तरच ती चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी आहे, अदरवाईज नाही, हे लक्षात घ्या. तेच मी इथे घेतलं. म्हणजे कुठेही आपण मला माझ्या अनुभवात जो संदर्भ घ्यायचा नाही, हा चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज ना, म्हणजे हे असं नाही दिलं त्यांनी. पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ, या नोटिफिकेशनसाठी, या एंट्रीसाठी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजचा अर्थ असा आहे की पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ केअर ऑर काउन्सिलिंग ऑफ, केअर आणि काउन्सिलिंग, त्याची काळजी घेणं कशासाठी. टर्मिनली इल, एखादा टर्मिनली इल व्यक्ती आहे, गंभीर आजारी आहे, पर्सन्स विथ सिव्हिअर फिजिकल और मेंटल डिसेबिलिटी, एखादा ॲक्सिडेंट झाला, एखाद्याला कुष्ठरोग झाला, असे जे लोक असतात गंभीर आजारी आहेत, मग त्यांना अशा काही संस्था आहेत त्या सांभाळतात. नातेवाईकांकडनं पैसे घेतात, फुकट नाही सांभाळत, पैसे घेतात, फ्री ऑफ चार्ज नाही आहे. पण जर बाबा एखाद्या व्यक्तीने 1 वर्ष सांभाळायचे 50,000 रुपये दिले आपल्या नातेवाईकासाठी, तर हे 50,000 रुपये जे ते घेतील याच्यावर GST येणार. पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ केअर और काउन्सिलिंग ऑफ टर्मिनली इल पर्सन और पर्सन विथ सिव्हिअर फिजिकल और मेंटल डिसेबिलिटी, पर्सन्स अफ्लिक्टेड विथ HIV और AIDS, पर्सन्स एडिक्टेड टू अ pedicles फॉर्मिंग सबस्टन्स सच ॲज नार्कोटिक्स, ड्रग्स और अल्कोहोल. बघा संजय दत्तला असा प्रकारे तो ड्रग ॲडिक्ट झाला होता. तर मग अशा काही संस्था आहेत ज्या त्याला त्यातनं बाहेर पडण्याकरता मदत करतात. मग त्याला कायमस्वरूपी ते ठेवायला लागतं, त्याचे चार्जेस घेतात, त्याच्यावर GST येत नाही. पब्लिक अवेअरनेस ऑफ प्रिव्हेंटिंग हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग और प्रिव्हेन्शन ऑफ HIV इन्फेक्शन, ही ॲक्टिव्हिटी असेल तर ही कवर होईल कशामध्ये, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजमध्ये. ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन, स्पिरिच्युअल और योगा, धर्म, अध्यात्म किंवा योगाची प्रगती. सर रामदेव बाबाचं योगाचा ते जे काय अरेंज करतात, लाखो रुपये घेतात ते फीस, त्याच्यावर GST नाही ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये. कशा करताय, ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन, स्पिरिच्युअल किंवा योगा क्लासेस असतील याच्यावर GST नाही. ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशन प्रोग्राम्स, स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू, एज्युकेशनल प्रोग्राम किंवा स्किल डेव्हलपमेंट संबंधित कशाशी आहे, 4 क्लॉज दिले. ए, अबॅन्डन्ड, ऑर्फन और होमलेस चिल्ड्रन, सोडलेली अनाथ किंवा बेघर मुले यांच्याकरता ते काय करतात. आता मला कालच एक कॉल आला की अशी मुलं हरवतात, त्यांना आम्ही सांभाळतो, आमचं ट्रस्ट आहे, तर तुम्ही आम्हाला काय करा, डोनेशन कलेक्ट करतात. आता अशा लोकांसाठी डोनेशन मागतात. अबॅन्डन्ड, ऑर्फन और होमलेस चिल्ड्रन, सोडलेली अनाथ मुलं यांच्याकरता ते ट्रस्ट ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम देते. फिजिकली और मेंटली अब्यूज, शोषण झालेल्या व्यक्तींकरता किंवा आघात झालेल्या व्यक्तींकरता काय करतं आहे, एज्युकेशनल प्रोग्राम किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. तसंच कैद्यांकरता, तसंच पर्सन्स ओव्हर द एज, बघा आता हे महत्त्वाचं आहे, पर्सन ओव्हर द एज 65 असला पाहिजे आणि तो रिसायडिंग रूरल एरियामधला असला पाहिजे. म्हणजे वय 65पेक्षा कमी आहे तर ॲप्लिकेबल नाही हा ट्रेनिंग प्रोग्राम किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. 65पेक्षा जास्त वय पाहिजे आणि ते व्यक्ती रूरल एरियामधले असले पाहिजे. प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग वॉटरशेड, फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ, या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत 1, 2, 3, 4 या कशामध्ये येतात, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजमध्ये येतात. आणि ह्या ॲक्टिव्हिटीज करता जे ट्रस्ट
किंवा संस्था रजिस्टर आहेत 12AA आणि 12AB याच्यामध्ये, त्यांनी ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या आणि ती सर्व्हिस जे घेतील त्याच्यावर GST लागू होणार नाही, एक्झाम्प्ट आहे. दुसरं कोणी केलं तर टॅक्सेबल होईल, हे लक्षात घ्या. यांनी केलं ह्या ॲक्टिव्हिटीज तरच एक्झाम्पशन ॲप्लिकेबल होईल. हेच चार्टमध्ये दिलं. आता हे सगळं मी एकदम डिटेलमध्ये घेणार नाही आहे. काही एंट्री सांगेन मी, काही एंट्री सोडून देईन. तुम्ही बघा, वाचा, तुम्हाला किती उपयोगी. जर मी सगळा 100 एंट्री घेतल्या तर ह्याला 4 क्लास लागतील, म्हणजे 8 तास जातो. आज तुम्हाला मी बॅकग्राऊंड सांगितलं आहे. पुढच्या क्लासला पहिल्या तासामध्ये मी काही एंट्रीज सांगेन. तुम्हाला ह्याचा सारांश कळला मला वाटतं पुरेसं आहे. कारण कसं आहे, 64 आवर्स 32 क्लासमध्ये तुम्हाला जो मी सिलेबस दिला आहे तो मला कवर करायचा आहे. जर मी इनडेप्थ गेलो तर हा सिलेबस नाही म्हटलं तरी 150 तास चालेल, 150 तास. त्यामुळे बेसिक मी क्लिअर करणार, बाकी याची जी गरज आहे जेवढी त्यांनी तो अभ्यास केला पाहिजे आणि त्या वेळेनुसार केला पाहिजे. आलं लक्षात. मग जसं एक ट्रेनिंग स्कूल आहे, गाडी शिकवेल, त्यामुळे मला एक्सप्रेस हायवेला जायचं आहे, तिकडे जा, माझ्यावर चाला, असं नाही ना. तुम्हाला सगळे ब्रेक, गिअर, एक्सिलेटर दाखवलं, गाडी चालवता आली, कॉन्फिडन्स दिला का आता तुम्ही बघा गाडी स्लो चालवायची आहे, फास्ट चालवायची आहे, ग्रामीण भागात चालवायची आहे, शहरी भागात चालवायची आहे, हायवेला चालवायची, ती तुमचा स्किल डेव्हलप करा. तसं मी तुम्हाला बेसिक क्लिअर करून देणार सगळं, की बा सेक्शन रूल कशा प्रकारे इंटरप्रेट करायचे, कशा प्रकारे समजून घ्यायचं. बाकी जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढा तुम्ही डेव्हलप व्हाल. थांबू इथे.